नमस्कार मित्रांनो, 20 डिसेंबर पर्यंत आपलं BMS BHMS काउन्सिलिंग एक्सटेंड झालेलं आहे. आपण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर 6वा राउंड जवळपास संपलेला आहे. पण आपल्या कॅटेगरीनुसार जो कट ऑफ आहे म्हणजे थोडक्यात एक एस-टी कॅटेगरी जर का सोडली तर बाकीच्या ज्या पण कॅटेगरीज आहे तर त्यांचा कट ऑफ कोणत्याही म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही मिळूनही 270च्या आतमध्ये कुठेही आलेला नाही. कारण या दरम्यान खूप जास्त मुलं आहे. आता जर समजा तुमचा स्कोर हा कमी असेल म्हणजे तुम्ही 260च्या आत आहात, 250च्या आत आहात, म्हणजे थोडक्यात बाउंड्रीवर सुद्धा तुम्ही नाही. मग अशा वेळेस तुम्ही जर तमिळनाडू BMSचा विचार केला तर तो एक बेस्ट प्लॅन तुमचा बनू शकतो. आणि सध्या तिकडे थोड्या सीट्स वॅकंट आहेत, तर त्यामुळे ते पॅकेज जे आहे तर ते व्यवस्थित आपल्याला बसू शकतं. थोडक्यात पॅकेजमध्ये काय डिफरन्स राहणार आहे बघा. तर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे द्यायचं जर का तुमचा विचार असेल, की सर सध्या आमच्याकडे एवढे पैसे नाहीये, कॉलेजच्या फीज एवढे किंवा हॉस्टेल मेसचे, तर इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ती फीज पेड करू शकता. फक्त तुमचं तिथं पोहोचणं गरजेचं आहे आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे. पण तो निर्णय तुम्हाला आज किंवा उद्या या 2 दिवसामध्येच घ्यायचा आहे. आजची 12 डिसेंबर आहे. जास्तीत जास्त उद्यापर्यंत जर निर्णय झाला, तर नक्कीच तुमची ॲडमिशन कमी बजेटमध्ये आणि इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे फीजमध्ये आपल्याला पर इयरमध्ये सुद्धा इन्स्टॉलमेंट मिळतील. म्हणजे एका वर्षाचे तुम्ही 3 टप्पे पाडून ते पैसे पे करू शकता. आता जर आपण फीजचा विचार केला, तर एक जर आपण विचार केला तर साधारण एक 1.5 लाख रुपयापर्यंत कॉलेजची पर इयरची फीज जाते. या व्यतिरिक्त हॉस्टेल मेस वेगळं असतं. तुमचा साधारण जो खर्च आहे, तर तो टोटलमध्ये हॉस्टेल मेस तुम्हाला एकरकमी द्यायचं काम पडतच नाही आणि कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. म्हणजे त्या 1.5 लाखामध्ये सुद्धा तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळणार. फक्त सुरुवातीला जे अलॉटमेंट लेटर वगैरे डाउनलोड होतं, तर त्यावेळेस तुमची तयारी साधारण एक 50 ते 60,000 रुपयापर्यंत असली पाहिजे. कारण ते सगळे पैसे वेबसाईटला पे करावे लागतात आणि वेबसाईटवर डिपॉझिट वगैरे पकडून ती 50 ते 60,000 ची तुमची तयारी पाहिजे. आणि या व्यतिरिक्त जे पण समजा काउन्सिलर तुमच्या सोबत येतील तमिळनाडूचे, तर त्यांची फीस ते वेगळी चार्ज करतात. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, की नाही सर आम्ही BMS साठी इंटरेस्टेड आहोत तमिळनाडूच्या, तर तुम्ही तमिळनाडू BMS असा एक मेसेज कराल. तुम्हाला आमच्याकडनं डिटेल्समध्ये मेसेज येईल. जिजाऊ अकॅडमीची ग्रुपची जॉइनिंगची फीज 6000 रुपीज असते, 6000 रुपये. ज्यावेळेस तुम्ही ती पे करता, तर त्यावेळेस आमच्या टीमकडनंच तुम्हाला कॉल येतो. तर त्यामुळं जी पण समजा तमिळनाडू काउन्सिलची फीज आहे, तर त्याबद्दल अजून एक क्लिअर करतोय. समजा तुम्ही ती फीज जमा करून दिली, तुम्ही कॉलेज बघायला गेलात, तुम्हाला कॉलेज नाही आवडलं, ॲडमिशन नाही करायची, तर ती तुमची फीज पूर्ण रिफंड होऊन जाईल. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. जर ॲडमिशन करायची नसेल, तर तामिळनाडूच्या काउन्सिलरची भरलेली फीज ही पूर्णपणे रिफंड होईल. मग आता सर मग ते आपण जे डिपॉझिट भरतो त्याचं काय? तर तो तर नंतरचा विषय झाला. जर तुम्ही कॉलेज अगोदर बघून येणार आहात, तर जर तुम्हाला कॉलेजच नाही आवडलं तर रजिस्ट्रेशन करण्याचा विषयच नाही. तर त्यामुळे तिथेही तुमचे ते पैसे जायचं काम नाही. पण या दरम्यान तुमचा जो प्रवासाचा खर्च आहे, तर तो तुम्हाला येऊ शकतो. तर त्यामुळे तुमची जर तयारी असेल तर आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या. कळवा, जेणेकरून हे वर्ष वाया जाणार नाही. कॉम्पिटिशन वाढते. दरवर्षी लाखोनं नीट देणारी मुलं वाढतायत. क्वालिफाइंग क्रायटेरिया सुद्धा वर जाताना दिसतोय. आता क्वालिफाइंग क्रायटेरिया 144 आहे. 12 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे. जर तो कमी झाला, तर जो क्वालिफाइंग क्रायटेरिया असेल, तर त्या मार्क्सवर सुद्धा तामिळनाडूमध्ये ॲडमिशन मिळते ओपनच्या क्वालिफाइंग क्रायटेरियावर. जर कमी झाला, तर नक्कीच त्या दरम्यान सुद्धा तुम्ही मेसेज करा. जर तिकडची डेट असली रजिस्ट्रेशनची, तर नक्कीच तुमची ॲडमिशन मार्गी लागू शकते. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.